किचन ऑर्गनाईज नसेल ना तर स्वयंपाक करायची इच्छा पण होत नाही. पण जर बेसिक असं ऑर्गनायझेशन केलं ना तर सगळं किती सोपं होतं बघा. नमस्कार, मी भावना, मी राहते पुण्यात. आज मी तुमच्यासोबत माझं किचन कॅबिनेट सेट करणार आहे. घरातलं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ठिकाण म्हणजे किचन, आणि ते नीट असेल ना तर अर्धं काम तिथेच सोपं होतं. आधी काय होत होतं माहिती का, भांडी शोधायला वेळ जायचा, हे सापडत नाही ते सापडत नाही, अरे हे तर मी इथेच ठेवलं होतं, कुठं गेलं, इतकी चिडचिड व्हायची ना. आज चिनूला झोपवलं आणि मुहूर्तच लावला शेवटी कॅबिनेट सेट करायचा. म्हणूनच सगळ्यात आधी मी कॅबिनेट पूर्णपणे रिकामं केलं, जे वापरत नाही ते वेगळं केलं. मग कॅबिनेट छान साफ करून घेतलं. मग जी भांडी लागतात ती पहिले वरच्या कॅबिनेटमध्ये ठेवली, म्हणजे हाताला लागतील असेच, आणि जे कधीतरी लागतात ते मागे ठेवलं, आणि जे लागत नाही असे प्लास्टिकचे डब्बे मी लिटरली डिस्कार्ड केले. ऑर्गनायझेशनचे फायदे काय माहिती का? वेळ वाचतो, स्वयंपाक करताना स्ट्रेस कमी होतो, अजिबात चिडचिड होत नाही, वस्तू पटापट सापडतात, आणि किचन कायम स्वच्छ ठेवणं खूप सोपं होतं. आणि जसं जसं आपण आपलं घर डिक्लेटर करतो ना तसं तसं आपलं माइंड पण रिलॅक्स होतं. नक्की करून पहा. तर इथे माझं कॅबिनेट आवरून झाले, पण त्यानंतर किचन बघा कसं झालं आहे, तेही मी पटापट आवरून घेतलं. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.